सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आपण जर दोन मिरर इन्क्लाइन असतील आणि 360/θ आपण जर ट्रिक वापरली आणि 360/θ जर डिवाइड केलं 360ला थिटाने म्हणजे अँगल बिटवीन टू मिररने आणि जर व्हॅल्यू जी येते ती नॉन इंटिजर आली तर त्या पद्धतीमध्ये आपण नंबर ऑफ इमेजेस कशा फाइंड आउट करणार हे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं. त्याच्याबरोबर व्हेलॉसिटीचा आपण पॉईंट बघितलेला आहे. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट आणि व्हेलॉसिटी ऑफ इमेज या दोन्हीच्या वरती बघितलेलं आहे. इमेजची व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी दिली असेल किंवा मिररची व्हेलॉसिटी दिली असेल तर इमेजची व्हेलॉसिटी किती असते त्या कंडिशनमध्ये आपण बघितल्या. पुढच्या एक दोन केसेस आपण व्हेलॉसिटी ऑफ इमेज आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी पॉईंट बघितलेला. मिरर फिक्स असेल आणि ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल विथ व्हेलॉसिटी व्ही तर व्हेलॉसिटी बघा, जर ऑब्जेक्ट मूव्ह होतोय व्ही मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने तर इमेज जी आहे ती इमेज पण तेवढ्याच स्पीडने मिररकडे मूव्ह होईल. बरोबर, म्हणजेच ऑब्जेक्टचं स्पीड जे आहे, स्पीड ऑफ ऑब्जेक्ट आणि स्पीड ऑफ इमेज हे कसं असतं, सेम असतं, परंतु डायरेक्शन मात्र कशा आहेत, अपोजिट. ह्याचा अर्थ काय, जर मिरर फिक्स असेल आणि ऑब्जेक्ट समजा ह्या डायरेक्शन मध्ये निघालाय तर त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये इमेज येते, तेवढ्या स्पीडने येते. स्पीडमध्ये कुठलाही चेंज होत नाही, व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूड मध्ये कुठलाही चेंज होत नाही, फक्त व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन कशा असतात, अपोजिट असतात. त्या केसमध्ये लक्षात ठेवा, मिररला परपॅन्डिक्युलर कोण निघालाय रे, ऑब्जेक्ट निघालाय. त्या केसमध्ये हे झालं. समजा मिररला पॅरलल ऑब्जेक्ट असेल, इफ ऑब्जेक्ट मूव्ह पॅरलल टू द मिरर देन समजा किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट मूव्ह होतो तेवढ्याच डिस्टन्स वरती इमेज असणार आहे. आणि पॅरलल टू समजा ऑब्जेक्ट वर जात असेल पॅरलल टू द मिरर तर इमेज पण वर जात असणार पॅरलल टू द मिरर. आणि जेवढं स्पीड आहे ऑब्जेक्टचं तेवढं स्पीड असणार इमेजचं. आणि महत्वाचं म्हणजे दोघांचे डायरेक्शन पण, दोन्ही व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन पण कसे असणार, सेम असणार. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ इमेज असणार इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल या केसमध्ये एक्झाम्पल म्हणून सांगतो, समजा एक आरसा आहे, प्लेन मिरर आहे, त्याच्या समोर तुम्ही उभा राहिलाय. समजा तुम्ही 4 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने आरशाकडे निघालाय तर तुमची इमेज तुमच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तेवढ्या स्पीडने 4 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने आरशाकडे येणार आहे. लक्षात येतंय. इथे बघा, जर तुम्ही आरशाला पॅरलल निघाला, मिररला पॅरलल निघालाय 4 मीटर पर सेकंदने तर इमेजचं सुद्धा स्पीड जे असणार आहे तेवढंच असणार आहे 4 मीटर पर सेकंद आणि तेवढंच त्याच सेम डायरेक्शन मध्ये असणार. ह्या केसमध्ये ऑब्जेक्ट आणि इमेज या दोघांच्या मधलं डिस्टन्स कधीच चेंज होणार नाही, कारण ऑब्जेक्ट जो आहे तो पॅरलल टू द मिरर निघालेला आहे. ओके, आता ह्याच्यावरती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करणार आहे तर मी तर लिहून देतो बघा. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी चा फॉर्म्युला मित्रांनो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची तर इमेजचे समजा असा प्रश्न विचारतात, फाइंड द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट, फाइंड द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ एखादा पर्सनचं नाव देतील विथ रिस्पेक्ट टू मिरर, फाइंड द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू मिरर. या केसमध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची तर व्हेलॉसिटी ऑफ इमेज मायनस व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, व्हेलॉसिटी ऑफ इमेज मायनस व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. हा जो डिफरन्स आहे ह्या डिफरन्सची फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करायचे मित्रांनो. काय कन्सिडर करायचे, मॅग्निट्यूड कन्सिडर करायचे. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून मी एक सांगतो, इथं लिहून देतो बघा, एवढ्या स्पेस मध्ये लिहून देतो तुम्हाला. समजा ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट 4 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने मिररला परपॅन्डिक्युलर टुवर्ड्स मिरर निघालाय तर फाइंड रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ इमेज, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट. मग आता मला तुम्ही सांगायचं, ऑब्जेक्ट जर 4 मीटर पर सेकंदने निघालाय तर इमेज पण 4 मीटर पर सेकंदनेच येणार आहे. म्हणजेच इमेजची व्हेलॉसिटी 4 बरोबर व्ही इमेज, व्हेलॉसिटी ऑफ इमेज किंवा स्पीड ऑफ इमेज मायनस आता ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किंवा ऑब्जेक्टचं स्पीड. कसं करणार, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे, 4च आहे, 4. परंतु मित्रांनो इथं डायरेक्शन कशा आहेत, डायरेक्शन कन्सिडर करून घ्यायचं आहे आपल्याला. डायरेक्शन कशा आहेत सांगा, अपोजिट आहेत, म्हणून एक जर प्लस घेतली तर एक कशी घेणार, मायनस घेणार आणि त्या दोघांचा डिफरन्स घेणार. मग काय येणार, 4 मायनस मायनस प्लस, म्हणजेच 4 मायनस मायनस प्लस होईल, प्लस 4 म्हणजेच 8 मीटर पर सेकंद. ही काय झाली बाळांनो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी झाली. समजतंय. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फाइंड आउट करण्यासाठी काय करणार आहे तुम्ही तर सिम्पली डिफरन्स घेणार आहे व्हेलॉसिटीचा आणि त्या डिफरन्सची मॅग्निट्यूड कन्सिडर करणार आहे. समजा ऑब्जेक्टचं स्पीड समजा 2 मीटर पर सेकंद असतं तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फाइंड आउट करा.
ऑब्जेक्टचं स्पीड 2 म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट 2 झालं. ठीक आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ इमेज, आता ऑब्जेक्टचं जेवढं स्पीड आहे तेवढंच इमेजचं स्पीड आहे. इथं मिरर कशी आहे सांगितली, फिक्स सांगितलेली आहे आणि ऑब्जेक्ट परपेंडिक्युलर टू मिरर निघालाय म्हटल्यावर तेवढंच इमेजचं स्पीड असणार. म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इमेज पण किती असणार बाळांनो, 2 असणार. परंतु दोघांच्या डायरेक्शन कशा आहेत, डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे एकाचं कसं घ्यायचं, निगेटिव्ह घ्यायचं, एकाचं पॉझिटिव्ह घ्यायचं. व्ही रिलेटिव्ह इज इक्वल टू काय करणार सांगा, 2 मायनस 2 इज इक्वल टू काय होणार, 4 मीटर पर सेकंद. ओके. आता इथं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जर तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं मी, समजा ऑब्जेक्टचं स्पीड आहे, फॉर एक्झाम्पल साठी कन्सिडर करूया, ऑब्जेक्टचं स्पीड जे आहे ते 2 मीटर पर सेकंद आहे. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंद. आणि व्हेलॉसिटी ऑफ इमेज, आता सांगा मला, जेवढं स्पीड आहे ऑब्जेक्टचं तेवढं स्पीड इमेजचं असणार. जेवढी जी डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन इमेजच्या व्हेलॉसिटीची असणार आहे. म्हटल्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ इमेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट होणार. बरोबर. व्हेलॉसिटी ऑफ इमेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बोथ इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. म्हटल्यानंतर इथं काय येणार, व्हेलॉसिटी ऑफ इमेज 2 मीटर पर सेकंद. मला सांगा साइन इथं कुणाचं निगेटिव्ह टाकणार आहात का, नाही. दोघांच्या डायरेक्शन सेम आहेत म्हटल्यानंतर दोघांचे साइन पण कसे येणार बाळांनो, सेम येणार. मग व्ही रिलेटिव्ह इज इक्वल टू काय करणार तुम्ही, 2 मायनस 2. मग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज इक्वल टू किती होणार, 0 होणार. लक्षात येते, काय डाऊट आहे का बाळांनो, कसं फाइंड आउट करायचं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. आता आपण बघितलं नेक्स्ट केस मध्ये, व्हेन ऑब्जेक्ट फिक्स असेल आणि मिरर जर मूव्ह होत असेल तर बघितलं, समजा हा आपण उभा राहायचा, आपल्या समोर जी मिरर आहे ती मिरर समजा व्ही एवढ्या स्पीडने आपल्याकडे येते. तर मित्रांनो आपण जी आपली इमेज बघणार आहे आरशामध्ये त्या मिररमध्ये, ती आपल्या डबल स्पीड म्हणजे त्या मिररच्या डबल स्पीडने आपल्याकडे येत असते. बघा मी काय सांगतोय, आपण जर आरशासमोर उभा राहिलो आणि आरसा आपल्याकडे व्ही एवढ्या स्पीडने येत असेल तर आपली इमेज त्या आरशाच्या स्पीडच्या डबल स्पीडने आपल्याकडे येत असते. इथं काय होतं सांगा, स्पीड ऑफ इमेज इज इक्वल टू 2 टाइम्स स्पीड ऑफ मिरर. ओके. डायरेक्शन कसे आहेत, सेम आहेत. म्हणजे मित्रांनो तुमच्या एक डिफरन्स लक्षात येतोय का मला सांगा, ज्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट जाईल त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये इमेज येते. बरोबर आहे. जर मिरर फिक्स असेल, मिरर काय असेल बाळांनो, फिक्स असेल, ज्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट जाईल त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये इमेज जाते. म्हणजेच जर मिरर फिक्स असेल तर ऑब्जेक्ट आणि इमेजच्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन कशा असतात, अपोजिट असतात. आणि बघा इथं ज्या डायरेक्शन मध्ये मिरर जाईल त्याच डायरेक्शन मध्ये इमेज येते. बघा मिरर कुठं निघालेले, इकडे येत आहे, माझ्याकडे येत आहे. बरोबर. त्याच डायरेक्शन मध्ये इमेज पण माझ्याकडेच येत आहे. बरोबर. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये मिरर जाईल त्याच डायरेक्शन मध्ये काय होऊन जाते रे, इमेज जात असते. ओके. आता ह्या केसमध्ये अजून एक सांगतोय तुम्हाला, पुढची कोणती कंडिशन आहे बघा. पुढची कंडिशन आहे, जर का दोन्हीही मूव्ह होत असतील तर, इफ बोथ मिरर अँड ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही. बरोबर. या दोन कंडिशन आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेले. बघा जर आता काय होतंय, मिरर ऍज वेल एज ऑब्जेक्ट, म्हणजे आता दोघांना पण आपण पळवणार आहे. इथं आपण कुणाला फिक्स केला होता, मिररला फिक्स केला होता आणि ऑब्जेक्टला सांगत होतो की ये बाबा तू मिररकडे ये पळत, तर तुझी इमेज जेवढ्या तू स्पीडने येतोस तेवढ्या स्पीडने तुझी इमेज काय होईल रे, मिररकडे येईल. समजतंय. इथं काय केलं होतं, इथं ऑब्जेक्टला थांब म्हणलं होतं, बाबा तुझ्याकडे मिरर घेऊन येतो. जेवढ्या स्पीडने मिरर आपण घेऊन निघालो होतो तर त्या ऑब्जेक्टची इमेज त्याच्या डबल स्पीडने त्याच्याकडे जात होते. ओके. म्हणजे इथं काय आहे रे, मिररचे आणि इमेजचं डायरेक्शन कसं असणार आहे सांगा, सेम असणार. मिररच्या स्पीडचा, व्हेलॉसिटीचा आणि इमेजच्या व्हेलॉसिटीचा डायरेक्शन सेम असणार. आता इथं कंडिशन आलेली आहे की दोघांनाही मूव्ह करा. समजा ही मिरर आहे, ही काय घेतली बाळांनो, मी एक मिरर घेतली आणि हा एक ऑब्जेक्ट घेतला. चालेल. हा आता ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट व्ही मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने निघालेला आहे कुठे रे, मिररकडे. समजतंय. आणि मिरर जे आहे याला आपण काय म्हणूया, व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. ओके. आणि जी मिरर आहे बाळांनो, ती मिरर सुद्धा तेवढ्या स्पीडने व्ही मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने कुणाकडे निघालेले आहे, ऑब्जेक्टकडे निघाले, व्ही मीटर पर सेकंद. ही झाली व्हेलॉसिटी कुणाची रे, मिररची झाली. ओके. हा म्हणजे इथं काय झालंय, तर ऑब्जेक्ट मिररकडे येतोय, मिरर ऑब्जेक्टकडे जात आहे. दोघंही एकमेकांच्याकडे येत आहेत, दोघंही एकमेकांच्याकडे येत आहेत. ओके. मग ह्या केसमध्ये दोघांचं स्पीड कसं आहे, सेम आहे, डायरेक्शन फक्त कशी आहे, अपोजिट आहे. ह्या केसमध्ये आपल्याला जी इमेज आहे ती इमेजचं स्पीड फाइंड आउट करायचं. मित्रांनो अगोदर किती डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट होता तेवढ्या डिस्टन्स वरती इमेज लोकेट करून घ्या. घेतली, इथे इमेज आहे. आता मला सांगा काय करायचं, पहिल्यांदा ज्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट जातो, बरोबर आहे की नाही, ज्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट जातो
त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये कोण जाते, इमेज जाते. लक्षात ठेवायचं हे, ज्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये इमेज जाते म्हटल्यानंतर, आणि किती स्पीडने, जेवढ्या स्पीडने ऑब्जेक्ट जातो तेवढ्या स्पीडने इमेज जाते म्हटल्यानंतर आपण जर ऑब्जेक्टचा व्यवस्थित विचार केला, ऑब्जेक्टचं स्पीड किती आहे व्ही, आणि ह्या डायरेक्शन मध्ये, तर ह्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये कोण असणार सांगा बाळांनो, इमेज असणार आहे व्ही मीटर पर सेकंद. चालेल, लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट निघाला त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तेवढ्या स्पीडने कोण दाखवली, मी इमेज दाखवली. ठीक आहे. आता मिरर, ज्या डायरेक्शन मध्ये मिरर जाते त्याच डायरेक्शन मध्ये फक्त डबल स्पीडने कोण जाते बाळांनो, इमेज जाते. आता सांगा मिरर कुठे निघालेले, मिरर इकडे निघालेले, समजतंय? मग त्याच डायरेक्शन मध्ये म्हटल्यानंतर काय होणार आहे सांगा, त्याच डायरेक्शन मध्ये डबल स्पीडने जाणार. म्हणजेच मिरर किती स्पीडने निघाले, व्ही, तर 2v मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने इमेज जाणार. म्हणजेच ऑब्जेक्टच्या स्पीडमुळे इमेजचं स्पीड किती झालं, व्ही मीटर पर सेकंद इन धिस डायरेक्शन. मिररच्या स्पीडमुळे इमेजचं स्पीड किती झालं, 2v मीटर पर सेकंद इन धिस डायरेक्शन. आता मला सांगा टोटल ह्या इमेजचं स्पीड किती होणार, हे v प्लस हे 2v, v प्लस 2v इज इक्वल टू किती होणार सांगा, 3v मीटर पर सेकंद इन धिस डायरेक्शन. समजलं? काय डाऊट आहे का बाळांनो, लक्षात येतं तुमच्या? आता इथं दोन्हीही वेलोसिटीच्या डायरेक्शन कशा आहेत, सेम आहेत, म्हणून आपण इथं ऍडिशन घेतलेले, वेक्टर सम घेतलेले आहे. समजा अनदर एक्झाम्पल मी कन्सिडर करतो, अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करतो, त्याच्यामध्ये बघा तुम्ही ट्राय करायचं. I will consider another example. Suppose this one is the plane mirror and object is moving perpendicularly away from the mirror. Object किती, v मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने कुठे निघालाय, अवे फ्रॉम द मिरर. आणि मिरर जे आहे ते मिरर v मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने इकडे येते. ठीक आहे, v मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने इकडे येते. म्हणजे आता ह्या केसमध्ये ऑब्जेक्ट आणि मिरर काय होत आहेत रे, एकाच डायरेक्शन मध्ये पळायला लागले. तर दोन्हीही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन, दोघे एकमेकांच्या जवळ येत होते. समजतंय? आता ऑब्जेक्ट पुढे पळतोय, त्याला पाठीमागे लागलेली आहे कोण रे, मिरर लागलेली. तर इमेजचं स्पीड तुम्ही फाइंड आउट करायचं. काय करणार पटकन सांगा मला. हे डायग्राम ड्रॉ करत बसता किंवा तुम्ही पटकन त्या मेथडने, तुमच्या जर मेथड लक्षात आली असेल तर तुम्ही पटकन सॉल्व्ह करू शकता. काय नाही, तुमच्या मेथड लक्षात आली का? काय मेथड सांगते बघा. ज्या स्पीडमध्ये कोण रे, ज्या स्पीडमध्ये ऑब्जेक्ट जातो किंवा ज्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट जातो त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये कोण जाणार आहे सांगा, इमेज जाणार आहे. ओके, जेवढ्या स्पीडने निघालेला आहे तेवढ्या स्पीडने इमेज लांब जाणार. आता ऑब्जेक्ट तिकडे निघाला, इमेज तिकडे जाणार. समजतंय? पुढे ज्या डायरेक्शन मध्ये मिरर जाते त्याच डायरेक्शन मध्ये, ज्या डायरेक्शन मध्ये मिरर जाते त्याच डायरेक्शन मध्ये, परंतु मिररच्या डबल स्पीडने जाते, म्हणजे 2v मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने जाते. ओके, मग काय होणार सांगा, हे अपोजिट डायरेक्शन मधल्या वेलोसिटीज आहेत. काय होणार सांगा, v रिझल्टंट वेलोसिटी त्या इमेजची इज इक्वल टू काय करणार, हे 2v इकडं आणि हे v तिकडं, 2v मायनस v इज इक्वल टू v मीटर पर सेकंद. परंतु कुठं डायरेक्शन कुठं असणार, जिकडे मॅक्सिमम आहे इकडे डबल स्पीडने जाते आणि तिकडे सिंगल स्पीडने, म्हणजे इकडे 2v आणि तिकडे v, दोघांचा डिफरन्स केला तर इकडे जास्त येणार. म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये v मीटर पर सेकंद एवढं स्पीड कुणाचं असणार आहे, इमेजचं असणार. समजतंय का? लक्षात येते सगळ्यांच्या कसं केलंय ते? ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर व्हॅल्यू टाकल्या, मी अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला, ह्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून देऊया आपण. समजा हा ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट इकडे निघालाय 4 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने, आणि मिरर आहे ती मिरर तिकडे निघालेली आहे 6 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने. तर आपल्याला इमेजचं वेलॉसिटी विथ मॅग्निट्यूड विथ डायरेक्शन फाइंड आउट करायचे. मग काय करणार सांगा, ऑब्जेक्ट इथं आहे, ज्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट जातोय त्याच त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये कोण जाणार बाळांनो, बोला, इमेज जाणार आहे. बरोबर, 4 मीटर पर सेकंद ह्या डायरेक्शन मध्ये दाखवलं. बरोबर, ऑब्जेक्टच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. मग ज्या डायरेक्शन मध्ये कोण जाते रे, मिरर जाते, त्याच डायरेक्शन मध्ये इमेज जाते, परंतु डबल स्पीडने जाते. बरोबर, मग इथे 6 मीटर पर सेकंद, इथे 12 मीटर पर सेकंद येणार. ओके, मग आता रिझल्टंट व्हेलॉसिटी किती येणार आहे सांगा. व्हेलॉसिटी ऑफ इमेज इज इक्वल टू हे 12 आणि हे 4, दोघांच्या डायरेक्शन अपोजिट आहेत. बरोबर, हे 12 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने तिकडे जाण्याचा प्रयत्न करते
आणि 4 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने इकडे येण्याचा प्रयत्न करतो. मग एक्झॅक्ट कुठे जाईल तर 12 मायनस 4 इज इक्वल टू 8 मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने इकडे जाईल. काय डाऊट आहे का बघा? समजतंय कशा पद्धतीने तुम्हाला व्हेलॉसिटीचे वरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे? ठीक आहे मित्रांनो, एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का बघा, आतापर्यंत आपण ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट दोनच पद्धतीने पळवत होतो, एक तर पॅरलल टू द मिरर किंवा परपॅन्डिक्युलर टू द मिरर. जर समजा ऑब्जेक्ट मिररला काहीतरी अँगल बनवून जात असेल, इन्क्लिनेशन मध्ये जात असेल, तर व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची? एकदम इझी मेथड आहे ती सुद्धा बघा, प्रॉपर समजून घ्या. समजा ही एक मिरर आहे आणि ही एक मिरर आहे. अगोदर सिंगल मिररच्या केसमध्ये बघूया आपण, एकच मिरर असताना. समजा ही एक मिरर आहे, प्लेन मिरर आहे आणि ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट इथं आहे आणि असा निघालाय. ओके, बाय मेकिंग अँगल थीटा डिग्री टू द लाईन विच इज परपॅन्डिक्युलर टू द मिरर. म्हणजे मिररला परपॅन्डिक्युलर एक जी लाईन आहे त्या लाईनला थीटा डिग्री एवढा अँगल बनवून व्ही मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने ऑब्जेक्ट काय होतोय रे, निघालेला आहे, छमछमाछम निघालेला आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, हा ऑब्जेक्ट आहे, फाइंड आउट करायचं आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ इमेज. असा क्वेश्चन आहे, एकदम सिंपल क्वेश्चन आहे, व्यवस्थित अप्लाय करायचं. जे काय तुम्ही शिकलाय ते अप्लाय करता यायला पाहिजे. परंतु सर तुम्ही तर शिकवलंय की ऑब्जेक्ट पॅरल जात असेल किंवा परपॅन्डिक्युलर जात असेल. तर मित्रांनो, व्हेलॉसिटी व्हेक्टर क्वांटिटी, कसली क्वांटिटी सांगा? व्हेक्टर क्वांटिटी आहे. मग तिचे आपण काय पाडू शकतो रे? कंपोनंट पाडू शकतो, बरोबर. मग समजा बघा मी काय सांगतोय, एवढ्या डायरेक्शन मध्ये ऑब्जेक्ट आहे एवढ्या डिस्टन्स वरती, तर एवढ्या डिस्टन्स वरती इमेज असेल. ओके, आणि इमेज जी आहे ती इमेज ह्या डायरेक्शन मध्ये येत असणार, बरोबर आहे की नाही सांगा? जर ऑब्जेक्ट असा जातोय तर इमेज अशी येणार, व्ही मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने. काय डाऊट? मग आता मी काय करतोय बघा, मी ह्या व्हेलॉसिटीचे दोन कंपोनंट पाडतोय, बरोबर. एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे, आता हा थीटाला चिकटून कंपोनंट आहे, आपण काय म्हणूया? व्ही कॉस थीटा, बरोबर. एक कंपोनंट पाडला हॉरिझॉन्टल कंपोनंट. आणि दुसरा एक कंपोनंट पाडतोय व्हर्टिकल कंपोनंट, व्हर्टिकली अपवर्ड जाईल तो, हा थीटाच्या लांबचा कंपोनंट आहे व्ही साइन थीटा. ठीक आहे, काय डाऊट आहे का बघा? म्हणजेच ही जी व्हेलॉसिटी आहे, जी अँगल बनवून निघालेली आहे हॉरिझॉन्टल डायरेक्शनला, त्या व्हेलॉसिटीची मी काय पाडले रे बाळांनो? कंपोनंट पाडले. तेच कंपोनंट, तसेच कंपोनंट मला सांगा इथं सुद्धा पडले जातील. हा कोणता होईल सांगा? व्ही कॉस थीटा होईल. आणि हा कोणता होईल सांगा? व्ही साइन थीटा होईल. लक्षात येते? व्ही कॉस थीटा आणि व्ही साइन थीटा. काय डाऊट आहे का बघा? ठीक आहे, बघा जर ऑब्जेक्ट मिररकडे असा निघालाय वर वर वर, तर इमेज पण अशी वर 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 मिररकडेच येणार ना. डायरेक्शन कशी असतात सांगा मला? इमेजची आणि ऑब्जेक्टची व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी असते? अपोजिट असते. तर मिरर कशी सांगितलेली बाळांनो? मिरर सांगितलेली आहे फिक्स सांगितलेली आहे. ओके, या केसमध्ये आपण बघतोय, बरोबर. म्हटल्यानंतर काय होईल सांगा? जर ऑब्जेक्ट असा जो डायगोनली कसा येतोय रे, मिररकडे येतोय, तर इमेज पण तशीच येणार आहे वर. म्हणून मी व्हेलॉसिटी ऑफ इमेजचे पण कंपोनंट पाडले, व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्टचे पण कंपोनंट पाडले. आता हा जो अँगल थीटा आहे तर हा पण अँगल थीटाच असणार ना. जेवढ्या अँगलनी इमेज ऑब्जेक्ट निघालाय तेवढ्याच अँगलनी इमेज वर येणार आहे. काय डाऊट आहे का? नाही. आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काढताना काय करायचं सांगितलं होतं मी तुम्हाला? व्हेलॉसिटी ऑफ इमेज मायनस व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट करा, म्हणजे दोन्ही व्हेलॉसिटीचा डिफरन्स घ्या. इथं सर व्हेलॉसिटी दोन दोन आहेत, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट पाडला आणि एक व्हर्टिकल कंपोनंट पाडला व्हेलॉसिटीचा. सिंपल आहे. तुम्हाला सांगा मला, व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो कसे दोन्ही एकमेकांना पॅरलल आहेत, ऍज वेल एज डायरेक्शन पण सेम आहे. त्या केसमध्ये त्यांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती येते? 0 येते. जरा काढून बघूया. व्ही रिलेटिव्ह ऑफ व्हर्टिकल कंपोनंट, गरज नाही आपण तरी सुद्धा तुमच्या लक्षात येण्यासाठी काढूया. व्हर्टिकल रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बघा कशी काढणार सांगा? व्ही साइन थीटा व्हेलॉसिटी ऑफ इमेज मायनस व्ही साइन थीटा. इथं कुणाचं दोघांची कशी येणार आहेत सांगा? साइन सेमच येणार आहेत. दोघांचा डिफरन्स घेतोय मी, तर किती येणार सांगा? 0. सिंपल काय आहे,
तर समजा मिरर असेल, बघितलं आपण मगाशी, ऑब्जेक्ट असा पॅरल टू द मिरर जात असेल तर इमेज पण पॅरल टू द मिरर जाते. दोघांची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ इमेज कशी येते सांगा, 0 येत असते. ओके, ठीक आहे. आता ह्याचा तर झाला व्हर्टिकल कॉम्पोनंटचा झाला. आता व्ही रिलेटिव्ह मग कसे येणार आहेत, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंटचे. आता काय ना सांगा, व्ही कॉस थिटा लक्षात येत आहे, व्ही कॉस थिटा मायनस, आता ह्याची आणि ह्याची हे दोन्ही कॉस कॉम्पोनंट जे आहेत, व्ही कॉस थिटा डायरेक्शन कसे अपोजिट आहे. म्हणजे एक आपल्याला जर प्लस घेतला तर एक कसा घ्यावा लागेल रे, मायनस घ्यावा लागेल, मायनस व्ही कॉस थिटा. मग किती येईल बाळांनो सांगा, व्ही कॉस थिटा मायनस मायनस प्लस व्ही कॉस थिटा 2v कॉस थिटा. समजलं, 2v कॉस थिटा. या पद्धतीत लक्षात घ्या. आता एकच बघितलं, जेव्हा एक मिरर असताना आपण बघितलं ऑब्जेक्ट पॅरल टू द मिरर जात असेल, ऑब्जेक्ट परपेंडिक्युलर टू द मिरर जात असेल, किंवा ऑब्जेक्ट इन्क्लाइन मध्ये जात असेल, अँगल बनवून जात असेल, तर तिन्ही केसेस बघितल्या. आता दोन मिरर असतील तर बघा काय सांगतोय मी. समजा ही एक मिरर आहे, प्लेन मिरर, आणि ही एक मिरर आहे. समजा आपण त्या मिरर्सना नावं देऊया, मिरर M1 म्हणूया ह्याला, आणि याला म्हणूया मिरर M2. चालेल. आणि ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट त्या मिरर M1 शी थिटा एवढा अँगल बनवून, मिरर M1 शी बनवतो म्हटल्यानंतर कसा होणार आहे सांगा. इथं असा ही पॅरलल लाईन ड्रॉ केली मी M1 ला, म्हणजेच हा थिटा अँगल. आता हे जर पाठीमागे वाढवलं तर हा अँगल काय होणार आहे, थिटा. मिरर M1 शी किती अँगल बनवला आहे त्या ऑब्जेक्टच्या वेलोसिटीने, v मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने तो कोण निघालाय रे, ऑब्जेक्ट निघालेला आहे बाय मेकिंग अँगल थिटा विथ मिरर M1. काही डाऊट नाही. आता ह्या केसमध्ये आपण कसं फाइंड आउट करायचं, तर बघा ह्या v मीटर पर सेकंद एवढ्या स्पीड जे आहे, एवढी वेलोसिटी आहे त्याची कॉम्पोनंट पाडतो मी. बघा जर आपण हे तरी सुद्धा एक्सटेंड जर केलं, तुम्हाला जर हवं असेल तर तरी सुद्धा आपण काय करतो बघा, हा थिटाच मिळणार आहे. काय डाऊट आहे, म्हणजे हे काय झालेलं, ऑब्जेक्ट इथून सुरू झाला आणि v मीटर पर सेकंद एवढ्या स्पीडने ह्या डायरेक्शन मध्ये निघाला. तर ह्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, तर कॉम्पोनंट पाडायचे. v मीटर पर सेकंद ह्याच्यावरती म्हटल्यावर हा काय होईल रे सांगा, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट v कॉस थिटा. ओके, आणि हा कोणता होईल रे सांगा, अलॉंग M2 v साइन थिटा. म्हणजे अलॉंग M1 वेलोसिटी किती असणार सांगा, v कॉस थिटा, आणि अलॉंग M2 v साइन थिटा असणार. ओके, ठीक आहे. कॉम्पोनंट वेक्टर मध्ये तुम्ही शिकलाय कसे पाडतात कॉम्पोनंट. आता जर बघा, म्हणजे ही v दिली असेल आणि कॉम्पोनंट विचारले असतील तर बाळांनो, बरं का, लक्ष देते का, v गिवन आहे, थिटा पण गिवन आहे, आणि विचारलेले वेलोसिटी अलॉंग M1 अँड M2 जर काढायला लावली असेल तर त्या केसमध्ये हे दोन फॉर्म्युले वापरायचे. ओके, अलॉंग M1 किती असणार, v cos थिटा, अलॉंग M2 किती असणार, v sin थिटा असणार. आणि मित्रांनो बाळांनो, दुसरी एक कंडिशन आहे, समजा हे कॉम्पोनंट दिले असतील, समजा हा एक कॉम्पोनंट, याला आपण काय म्हणूया, अलॉंग x ऍक्सिस vx कॉम्पोनंट, आणि हा अलॉंग y ऍक्सिस vy कॉम्पोनंट. म्हणजे vx आणि vy गिवन असतील, म्हणजे वेलोसिटी अलॉंग द मिरर दिली असेल, वेलोसिटीज अलॉंग मिरर गिवन असेल, आणि वेलोसिटी रिझल्टंट फाइंड आउट करायची आहे, आर वेलोसिटी, रिझल्टंट वेलोसिटी फाइंड आउट करायची असेल, तर तुम्ही कसं करता रे सांगा मला. हे बघा, आपण काय करतो रे सांगा, हा समजा कॉम्पोनंट px आहे आणि हा समजा py आहे, तर आपल्याला p फाइंड आउट करायचं, तर आपण काय करतो, p इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये px स्क्वेअर प्लस py स्क्वेअर प्लस 2px py cos थिटा. ओके, आता ह्याच्यावरून कसं फाइंड आउट करणार, रिझल्टंट वेलोसिटी v इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर प्लस 2vx vy cos थिटा. ओके, समजतंय. म्हणजे इथं तुम्हाला एक रिझल्टंट वेलोसिटी दिली असेल आणि वेलोसिटी अलॉंग द मिरर काढायची असेल तर हे वापरा, किंवा वेलोसिटी अलॉंग द मिरर दिलेली आहे आणि रिझल्टंट फाइंड आउट करायचे तर हा वापरा. ह्याच्यावरती प्रॉब्लेम बघा, एक प्रॉब्लेम घेऊया, त्याच्याशिवाय तुम्हाला ते पटकन डायजेस्ट होणार नाही. प्रॉब्लेम असं सांगितलं, एक क्युबिकल रूम आहे, एक
बाळांनो क्युबिकल रूम आहे. कसली रूम आहे? क्युबिकल रूम. ही अशी क्युबिकल रूम आहे. एक क्यूब ड्रॉ करता येतोय का बघा. बघा कसा ड्रॉ केला मी. अशी क्युबिकल रूम आहे आणि ह्या क्युबिकल रूमच्या सगळ्या भिंतीवरती मिरर फिक्स केलेले आहेत. ह्या मिररवरती बघा, ही जी मिरर आहे ह्या मिररवरती व्हेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड आणि ह्या मिररवरती व्हेलॉसिटी आहे 10 मीटर पर सेकंड. बघा काय सांगितलं, व्हेलॉसिटी अलॉंग द टू मिरर्स विच इज परपेंडिक्युलर किंवा विच इज अलॉंग ऑन द ऍडजस्टंट वॉल. शेजारच्या भिंतीवरती जी व्हेलॉसिटी आहे ऑब्जेक्टची ती 10 मीटर पर सेकंड इच आहे. तर तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे हा जो सेलिंग आहे ह्या सेलिंग मध्ये व्हेलॉसिटी किती दिसेल. बघा मी काय सांगतो, व्हेलॉसिटी इज along adjacent wall walls is equal to 10 meter per second each. तर फाइंड काय करायचं आहे, फाइंड व्हेलॉसिटी ऑन मिरर ऑन सेलिंग मिरर. बरोबर, सेलिंग मिरर मध्ये त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती दिसेल. बाळांनो जेवढी आता ही बघा, ही जी सेलिंग मिरर आहे ह्याला आपण काय होतो सेलिंग मिरर. बरं, ही कसले सांगा फ्लोअर वरती फिक्स केलेली मिरर आहे. समजतंय. आता तुम्ही मला सांगायचं आहे ही काय झाली, ही मिरर जी आहे ही काय झाली ऍडजस्टंट झाली. ओके, पलीकडली, आणि ही समोरची आहे ही ऍडजस्टंट झाली. तुम्ही जर रूम मध्ये बघितलं तर मग ही व्हेलॉसिटी जी आहे ही व्हेलॉसिटी, ही मिरर आणि ही मिरर पॅरलल असल्यामुळे जेवढी व्हेलॉसिटी इथं असेल, जेवढं स्पीड इथं दिसेल आपल्याला इमेजचं ह्या खालच्या मिररमध्ये, तेवढं स्पीड आपल्याला सेलिंगच्या मिररमध्ये दिसणार आहे. लक्षात येते मी काय सांगतोय. म्हणजे आपल्याला ही व्हेलॉसिटी ही फाइंड आउट करायची आहे. कळते का? जेवढं फ्लोअरवरती फिक्स केलेल्या मिररवरती स्पीड दिसेल इमेजचं तेवढं स्पीड सेलिंग वरती फिक्स केलेल्या इमेज मिररमध्ये दिसणार आहे. आपल्याला फ्लोअरवरती फिक्स केलेल्या मिररवरती किती स्पीड दिसेल, किती व्हेलॉसिटी असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचे. आपल्याला माहित आहे ही किती आहे 10 मीटर पर सेकंड, ही किती आहे सांगा 10 मीटर पर सेकंड. आपल्याला हा रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. रिझल्टंट फाइंड आउट करायचं म्हटल्यावर व्हेलॉसिटी अलॉंग, ही झाली मिरर M1 इमॅजिन करूया, ही झाली मिरर M2. मग आपल्याला व्हेलॉसिटी अलॉंग द दिस मिरर फाइंड आउट करायचे. कोणता फॉर्म्युला वापराल तुम्ही सांगा. V इज इक्वल टू V स्क्वेअर रूट मध्ये Vx स्क्वेअर प्लस Vy स्क्वेअर प्लस 2Vx Vy कॉस थिटा. चालेल. V इज इक्वल टू कसं करणार सांगा स्क्वेअर रूट मध्ये. Vx किती सांगा 10 मीटर, 10 चा स्क्वेअर काय येणार 100 प्लस अगेन इकडे काय Vy 10 चा स्क्वेअर 100 प्लस 2 10 इंटू कॉस ऑफ थिटा. आता इथं थिटा जो दिलाय तो मित्रांनो थिटा किती आहे सांगा. हा 10 मीटर पर सेकंद आहे आणि हा 10 मीटर पर सेकंद आहे. बाळांनो या दोन व्हेलॉसिटीच्या मधला अँगल जो आहे त्याला आपण काय म्हणतो थिटा म्हणतो. बरोबर, आठवतंय का बघा तुम्हाला. समजा हा एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे, या दोघांच्या मधला अँगल किती होता थिटा होता. हा px असेल, हा py असेल, तर रिझल्टंट जो होता तो काय असतो सांगा p असतो. मग आपण p फाइंड आउट करण्यासाठी स्क्वेअर रूट मध्ये px स्क्वेअर प्लस py स्क्वेअर प्लस 2px py कॉस थिटा करत असतो. बरोबर. आता इथं काय केलंय, हा एक वेक्टर आहे 10 मीटर पर सेकंद आणि हा एक वेक्टर आहे व्हेलॉसिटीचा 10 मीटर पर सेकंद. हे दोन कसे आहेत सांगा ऍडजस्टंट वॉल वरती आहेत. म्हटल्यावर ऍडजस्टंट वॉल कसे असतात परपेंडिक्युलर टू इच असतात. परपेंडिक्युलर टू इच अदर असतात. मग थिटा इज इक्वल टू किती होईल रे 90 होईल. मग कॉस 90 इज इक्वल टू किती होतो 0 होतो. म्हणजे इथून पुढची जी टर्म आहे ती बाळांनो काय होईल रे 0 होईल. मग राहिले काय सांगा मला स्क्वेअर रूट मध्ये 100 प्लस 100 200 असं लिहू शकतो आपण. याला 2 इंटू 100 मग असं लिहू शकतो आपण 100चा स्क्वेअर रूट 10 आणि राहिला काय रूट मध्ये 2 10 रूट 2 मीटर पर सेकंद. एवढे व्हेलॉसिटी कशावरती दिसेल ह्या फ्लोरिंग मिरर वरती दिसेल. फ्लोर वरती असणाऱ्या. आता फ्लोर वरती असणारे मिरर आणि सेलिंग मध्ये असणारे मिरर ह्या दोन्ही कशा आहेत सांगा पॅरलल टू इच अदर आहेत. जेवढं स्पीड आपल्याला मिरर इमेजचं फ्लोर वरती असणाऱ्या मिरर मध्ये दिसेल तेवढं स्पीड आपल्याला सेलिंग वरती असणाऱ्या मिरर मध्ये दिसणार आहे. ओके.
ठीक आहे मित्रांनो, अजून एक तुम्हाला होमवर्क साठी प्रॉब्लेम देतोय मी. एक मिरर देतोय बघा मित्रांनो. ही एक मिरर आहे एम, आणि समजा ऑब्जेक्ट असा निघालाय बाय मेकिंग 60 डिग्री टू द हॉरिझॉन्टल, 60 डिग्री टू द हॉरिझॉन्टल व्ही. ओके, तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ इमेज. इमेजची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटीचा सगळा पार्ट कव्हर केलेला आहे. थँक्यू.